तर गाईज फायनली आम्ही आता आलो आहे दमनला. तर आता इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे 10 मिनटं. तर गाईज आम्ही खायला बसलो. फ्रेंच फ्राईज आणि बर्गर येतोय. तर गाईज दिवाळीवर सर्व ड्रॉइंग केली आहे. तरी गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही आजचा लास्ट दिवस आहे. आज आम्ही रात्री निघणार आहे. आज आमची रात्रीची ट्रेन आहे. 6:30ची का 6ची ट्रेन आहे. तर आज आम्ही चाललो आहे बीचला. दमन बीचला चाललो आहे. तर तिकडं असं बघू आता काय कसं काय मला पण एवढं माहिती नाही. मी फर्स्ट टाईम गेलतो ह्याच्या पहिला, पण फक्त जाऊन रिटर्न आलतो. फोटो वगैरे काढलेले थोडेफार. तर आज जाऊन बघू काय तिकडे. तर चला भेटूया पुढे. नाश्ता वगैरे झाला आहे, कपडे वगैरे पण घातले. आता येते सर्व मम्मी पप्पा दादा. तर चला भेटूया पुढे. तर गाईज फायनली आम्ही निघालो आहे दमन बीचला जायला. तर मम्मी पप्पा आणि मीच जातो आहे. दादा नाही येते आणि माझा भाऊ तो वैभव पण नाही येते. तर आम्हीच चाललो तिघं. चला भेटूया पुढे. तर गाईज फायनली आम्ही आता आलो आहे दमनला. तर आता इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे 10 मिनटं बीच. तर चला आता भेटू बीचवर डायरेक्ट. चला भेटूया पुढे. बघू शकता ट्रॅफिक आहे इकडं आतमध्ये जायला. घर वगैरे खूप भारी आहे इकडे. तर गाईज दिवाळीवर सर्व ड्रॉइंग केली आहे. फायनली गाईज आम्ही आलो आहे. बघू शकता खूप असा चांगला व्ह्यू आहे इकडे आणि समुद्राला फुल भरती आहे. तर गाईज बघा किती भरती आहे. पूर्ण इथपर्यंत पाणी ते शिड्यापर्यंत. बघा इथे शिडी आहे लास्ट. 5च्या टायमी आलतो तिथपर्यंत रेत होती, मग तिथून पाणी होतं तेवढं. आता इथपर्यंत आलंय. खाली बी नाही जाऊ शकत. तर गाईज फोटो वगैरे काढला आणि लाट खूप येते इकडं. बघू शकता बुटाची हालत. भिजले पूर्ण सॉक्स वगैरे. मम्मीचे व पप्पाचे पण भिजले सर्व. मम्मीची नवीन चप्पल भिजली. बघू शकता खूप लाट आहे इकडे. मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय आणि इकडे समुद्राला मस्त जोर आहे. खूप लाटा येतात. ते पाऊस नाही इकडे पण लाट आहे समुद्राला. तर मी कॉटन कॅन्डी घेतली. 30 रुपयाला एक आहे. आमच्या इकडं मुंबईला 10 रुपयाला एवढी भेटते. तर आम्ही आता चाललो तिकडे. आम्हाला तो ड्रायव्हर बोललेला की तिकडे काहीतरी आहे, म्हणजे ते लाईट हाऊस आहे ना, लाईट हाऊस ते बोलले लाईट हाऊस इकडे म्हणजे काहीतरी आहे बघण्यासारखं. तर बघा चला पुढे. तर गाईज आम्ही आता इथं आलो आहे. त्या कॉर्नरवरून
आता इथं आलो आहे, हे लाईट हाऊस आहे, मी तिकडून दाखवलेलं तुम्हाला. तर इथं जायला ह्या ब्रिजवरून इकडं मग इकडं जायला लागेल. तर ते खूप लांब जायला लागेल. मम्मीला पाय दुखते ते मम्मीचे, तर म्हणून आम्ही इथंच थांबलो आहे. इकडं फिशिंगची बोट वगैरे बघू शकता. पप्पा उभे तिकडे. तर काय इथं बघा रेसिंग ट्रेक पण आहे, ते गाडी चालवतात. पण 4 वाजता चालवणार आणि आमची 5:45ची ट्रेन आहे, तर खूप टाईम होईल, त्यामुळं नाही करू शकत ते. आता रिटर्न चाललो आहे आम्ही. तर चला पुढे बघा. तर काय आम्ही खायला बसलो आहे. फ्रेंच फ्राईज आणि बर्गर येतोय, मम्मी खाते. तर अजून बघू शकता हे रेस्ट मस्त. तर हे गाईस आता खाऊन आलो आम्ही बाहेर, आता चाललो आहे आम्ही घरी. तर चला आता पुढे भेटूया. घरी चाललो आम्ही, कारण आता संध्याकाळची ट्रेन आहे 5:45ची. तर चला जाऊया, मम्मीला ऊन लागते. चला भेटूया नंतर. तर आता फायनली गाईस आम्ही घरी चाललो रिटर्न मुंबईला. तर सचिन दादा आले सोडायला. तर चला आता जाऊया 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. ट्रेन 5:45ची आहे, तर चला जाऊया. तर फायनली गाईस ट्रेनमध्ये बसलोय, बघू शकता. ट्रेनमध्ये बसलो आम्ही. आता जाऊ डायरेक्ट घरी. तर चला आता भेटूया डायरेक्ट बँड्रा स्टेशनला. तर गाईस फायनली आलो आम्ही बँड्रा स्टेशनला. तर आता चाललो आम्ही घरी. तर आता ओला बुक करू कॅब आणि जाऊया घरी. तर चला ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. तर असेच ब्लॉग येत राहील. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय, धन्यवाद ब्लॉग बघण्यासाठी.